बोलू नका, आता लक्ष द्या. लास्ट लेक्चर मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला होता. आता पाहायचं आहे आपल्याला सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बट कोणाचा? इनवर्स फंक्शनचा. ठीक आहे. आणि त्यासाठी ओरिजिनल फंक्शन आपल्याला गिवन आहे, दॅट इज y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. ओरिजिनल फंक्शन गिवन आहे एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. चालू आहे ना? मग y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स दिलाय आपल्याला. हे ओरिजिनल फंक्शन आहे, याचा आपल्याला इनवर्स घ्यावा लागेल आणि त्या इनवर्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे इनवर्स फंक्शन आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह. बट एक गोष्ट इथे एक लक्षात घ्या की ओरिजिनल फंक्शन पासून जेव्हा आपल्याला इनवर्स बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर ह्या मधून x ला एकट्याला एका साईडला काढायचं असणार आहे. मग एकटा x जर कधी आपल्याला एका साईडला काढायचा असेल तर त्यासाठी हा स्क्वेअरला पण शिफ्ट करावा लागेल, या e ला पण शिफ्ट करावा लागेल, जे की इथे इम्पॉसिबल आहे. इथे आपल्याला ते करता येणार नाहीये. फक्त एक्स स्क्वेअर असं राहिलं असतं ना, मग आपण इथं एकट्या x ला एकटा एका साईडला काढू शकलो असतो. कसं? स्क्वेअरला शिफ्ट करायचं, रूट y झाला बरोबर x एकटा एका साईडला मिळाला, झालं हे इनवर्स फंक्शन. असं झालं असतं. बट याच्याऐवजी जर कधी फक्त ई रेस टू एक्स जरी राहिला असता ना, तरी आपल्याला या ठिकाणी ई रेस टू एक्स मधून एक्स ला एकट्याला एका साईडला काढता आला होता, ज्याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये लॉगरिथमिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन यांच्यामधले कन्वर्जन शिकवले होते. पहा, लॉगरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल त्यांचं कन्वर्जन एक दुसऱ्यांमध्ये करतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला या ई ला शिफ्ट करता येईल इकडे. म्हणजे कसं? त्यासाठी पहा, एक काम करा, आधी ई रेस टू एक्स इकडे लिहून घ्या इक्वल टू वाय. मग याला आपण लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केला होता. पहा, याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट कसा केला होता आपण? त्यासाठी पहा काय करायचं असतं, हा बेस जो आहे तो लॉगचा बेसच राहणार, हा y इथे येणार आणि हा x इक्वल नंतर जाणार. म्हणजे लॉग y बेस काय आहे e आणि इक्वल टू काय x. हा बेस नाही पण लिहिला तरी चालणार, म्हणजे लॉग y इक्वल टू x मिळाला. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की आता इथे x एकटा एका साईडला मिळाला आपल्याला, याला आपण म्हणणार आहोत इनवर्स फंक्शन आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेता येईल समजा, बरोबर. पण मग प्रॉब्लेम काय येते की फक्त ई रेस टू एक्स नाहीये किंवा फक्त एक्स स्क्वेअर नाहीये, इथं काय आहे एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आहे. मग यामधून आपल्याला एकटा एक्स बाहेर एक सेपरेट घेता येत नाहीये. म्हणजे इथे आपल्याला एक्स ला जर कधी सेपरेट करता येत नसेल तर याचा अर्थ असा होतोय की याचं इनवर्स फंक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाहीये. आणि याच्यापासून जर कधी इनवर्स बनवता येत नसेल तर त्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार कसा काय? मग नाही घेता येणार, बरोबर आहे की नाही. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह तर कॅल्क्युलेट करायचा आता आहेच, पण मात्र तो सरळ सरळ पद्धतीने येत नाहीये. मग याला आपल्याला दुसऱ्या वेने कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा? तर याच्यापासून जो इनवर्स आहे तो कॅल्क्युलेट करता येत नाहीये ना, तर नाही काही हरकत नाही. आपण काय करणार, याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेणार. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx इक्वल टू u इंटू v नुसार याला सॉल्व्ह करून घेणार आपण, जो येईल तो समजा. आता याला डायरेक्ट डिफरन्शिएट करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू x, तर मग याचा डेरिव्हेटिव्ह घेता येईल. शिकलोय आपण कसा काढायचा, आता सिंपल आहे फंक्शन u इंटू v नुसार, राईट. मग जो डेरिव्हेटिव्ह येणार ना, जो कोण येणार तो समजा, तो कोण मिळाला आपल्याला, dy बाय dx, म्हणजे ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळाला. आणि जो इनवर्स असेल, इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा डिनोट करतो, dx बाय dy. ओरिजिनलचा dy बाय dx, इनवर्सचा असतो dx बाय dy. मग जर कधी आपल्याला dy बाय dx मिळालेला आहे, त्यापासून आपल्याला dx बाय dy कॅल्क्युलेट करता येतो 1 अपॉन dy बाय dx चा यूज करून. मग 1 अपॉन हा जो मिळालाय ना तो इथं घेणार, म्हणजे आपल्याला काय मिळाला, dx बाय dy, ज्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन.
म्हणजे इनव्हर्स न फाइंड आउट करता त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतो ओरिजिनल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह पासून, या पद्धतीने. कोण समजलंय काय करायचंय नक्की, प्रोसेस कशी करायची, ठीक आहे ना? येस. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह इनव्हर्सचा पाहिजे ना, तर त्यासाठी याला इनव्हर्स मध्ये बनवावंच लागेल असं गरजेचं नाहीये. याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण डायरेक्ट. So now differentiate above function with respect to x. Therefore dy by dx equal to u into v नुसार याला आता आपण सॉल्व्ह करणार. काय करणार त्यासाठी प्रोडक्ट रूल काय सांगतो आपल्याला, पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली हा e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, e रेस टू x प्लस आता हा दुसरा सेकंड फिक्स, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ट्वाइस x इक्वल टू x स्क्वेअर इंटू e रेस टू x प्लस ट्वाइस x इंटू e रेस टू x. या दोघांमधून आपण e रेस टू x ला कॉमन घेणार. e रेस टू x सोबत अजून काहीतरी कॉमन येतंय पा, x पण कॉमन येतोय, म्हणजेच x इंटू e रेस टू x कॉमन येतोय. x गेला एक x राहिला, e रेस टू x तर गेलाय, प्लस 2 राहणार e रेस टू x आणि x दोघं कॉमन घेतलेत. दिस इज dy बाय dx. इथपर्यंत समजलं? कोणाकोणाला समजतं इथपर्यंत? कन्फर्म? व्हेरी गुड. आता हा तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला ओरिजिनल फंक्शनचा मिळाला. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ओरिजिनल फंक्शनचा नकोय, कोणाचा हवाय, इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला. आणि इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, dx बाय dy. हा आहे dy बाय dx. मग आपल्याला रिलेशन हे माहितीये की dx बाय dy म्हणजे असतो 1 अपॉन dy बाय dx. 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू म्हणजे ही इथे आपण घेणार. काय आलेला आहे तो, x इंटू e रेस टू x इंटू x प्लस 2 dx बाय dy मिळाला. कोणाकोणाला समजला एवढा? क्लिअर होत आहे? ठीक आहे. आता इथे आपल्याला आहे ना एक काम करता येईल, x स्क्वेअर इंटू e रेस टू x आहे ना, नाही काही करण्याची गरज नाही, ऍज इट इज राहू दिला तरी चालेल. कारण की इथे जर कधी व्हॅल्यू मिळाली असती ना आपल्याला डायरेक्ट, तर आपण ती इथे पुट करू शकलो असतो, तर केली असती, ठीक आहे ना. पण ती करता येणार नाहीये म्हणून राहू द्या आजच. कोणाकोण समजतंय? क्लिअर झाला? येस. पुढचा आहे सेकंड. y इक्वल टू x इंटू कॉस x. इथे पण आपल्याला डायरेक्ट जे गिवन फंक्शन आहे त्या गिवन फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. आणि डिफरन्शिएट करताना माहिती तुम्हाला इथे आपल्याला u इंटू v चा रूल यूज करावा लागेल. पहिला फंक्शन फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉसचा, मायनस साइन x इंटू प्लस सेकंड फिक्स, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 कॉस x आधी लिहून घेऊ, मायनस x इंटू साइन x. दिस इज dy बाय dx. हा मिळाला आपल्याला. आता हा जो dy बाय dx आहे हा ऍक्च्युली आपल्याला ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळाला आहे. आपल्याला ओरिजिनल फंक्शनचा नको होता, आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता, इनव्हर्सचा. मग ओरिजिनल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह पासून आपण याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी रिलेशन काय सांगितलंय तुम्हाला, तर dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. सिन्स करून किंवा वी नो दॅट करून आपण तो फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके, देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन झाला आन्सर. कोण समजताय? क्लिअर होत आहे? काही डाऊट आहे का कोणाला? कन्फर्म? व्हेरी गुड. नेक्स्ट नंबर 3. डायरेक्ट आन्सर लिहूया आपण आता. लेट y इक्वल टू x इंटू 7 रेस टू x.
पुन्हा इथे आपल्याला सेम टास्क परफॉर्म करायचे. हे दोघं एक्झाम्पल्स मध्ये प्रोडक्ट रूल यूज केलेला आहे. इथे पण आपल्याला जे फंक्शन प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये दिसतंय, प्रोडक्ट रूल यूज करून आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता, करता येईल. कन्फर्म, ट्राय करा. ठीक आहे. नंबर 4, y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. अगेन सिंपल एक्झाम्पल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. पण काय करणार आहे आपण, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल काय, ट्वाइस एक्स प्लस लॉग एक्सचा काय येणार, 1 अपॉन एक्स. ट्वाइस एक्स प्लस 1 अपॉन एक्स. राईट. याला बेस सेम करून घेणार आहे. ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स म्हणजे हा कोण मिळेल आपल्याला, डीवाय बाय डीएक्स. हा मिळाला आपल्याला डीवाय बाय डीएक्स. याचा काय करायचा आपल्याला, रेसिप्रोकल म्हणजे आपल्याला मिळणार आहे इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. जी प्रोसेस इथं केली ती इथं पण करायची. करता येईल का, कन्फर्म. व्हेरी गुड. हा होता 4th. नंबर 5 काय झाला, स्क्वेअर नाहीये तो, आपण मल्टिप्लाय करून स्क्वेअर करून घेतला. का केला, कारण की हा बेस जो आहे ना हा एकट्या 1 ला होता. हा बेस आपल्याला कॉमन करायचा असेल तर याला इथे समोरच्या सोबत मल्टिप्लाय करावा लागतो. केला, कॉमन लिहिलाय आपण हा एक्स. आता कॉमन का केला, कारण की जेव्हा रेसिप्रोकल करायचा आहे ना तेव्हा कॉमन असला पाहिजे, तेव्हाच त्याचा रेसिप्रोकल करता येतो. म्हणजे मला हे म्हणायचंय की तुम्ही जेव्हा डीएक्स बाय डीवाय लिहिणार आहेत ना पुढे जाऊन, हा तर डीवाय बाय डीएक्स मिळाला जसा इथं मिळाला. मग हा डीएक्स बाय डीवाय साठी काय करतो तुम्ही, 1 अपॉन हा. राईट. तसं मग 1 अपॉन याचा काय येणार आहे, हा येणार 1 अपॉन ट्वाइस एक्स प्लस 1 अपॉन एक्स. आता याला डायरेक्ट वरती शिफ्ट नाही करता येणार ना आपल्याला. याला शिफ्ट केव्हा करता येईल, जेव्हा आपण याला शिफ्ट केव्हा करता येणार आहे, जेव्हा आपण याला इथे मल्टिप्लाय करणार आणि हा कॉमन असा बेस एक्स लिहून घेणार, तेव्हा आपल्याला आता याचा रेसिप्रोकल करता येईल. म्हणजे हा एक्स वरती येणार आणि हा ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 1 असा आपल्याला फायनल आन्सर मिळणार. ठीक आहे. पण तुम्ही जर कधी असंच राहू दिलं तर याला आपल्याला असं वरती शिफ्ट करता येत नाही, रूल मध्ये बसत नाही. लक्षात घ्या, हा बेस जो आहे ना हा कॉमन असला पाहिजे तरच तुम्हाला त्याचा रेसिप्रोकल घेता येईल व्यवस्थित. ठीक आहे. नाही तर आन्सर रॉंग होत आहे. ओके. मग हे इथे येऊन बेस सेम करण्याऐवजी आपण काय केलं की इथेच ओरिजिनल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह मध्येच त्याला बेसला सेम करून घेतलेला आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. यस. ओके. पुढे नंबर 5, y इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. पुन्हा याला आपण असंच काम करणार जसं इथे केलेलं आहे. काय करणार आहे, रफली सॉल्व्ह करून दाखवतोय. डीवाय बाय डीएक्स कसा येणार आहे, एक्स इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ऍज इट इज एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 यू इंटू व्ही नुसार. ठीक आहे. एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. हा कोण मिळाला आपल्याला, डीवाय बाय डीएक्स. बट आपल्याला डीवाय बाय डीएक्स नकोय, काय पाहिजे, डीएक्स बाय डीवाय पाहिजे, जो की 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स येतो. म्हणजे 1 अपॉन काय येणार, 1 प्लस लॉग एक्स. झालं हेच. समजलं. आधी ह्या पहिल्या दोघं एक्झाम्पल्सला व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. 2 3 4 5 वेळेस सॉल्व्ह करा यांना आणि त्यानंतर मग ह्या तिघांना तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. जमून जाईल इझिली, मला गॅरंटी आहे. कारण की तुम्हाला सिंपल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो यू इंटू व्ही नुसार. यू प्लस व्ही नुसार याला करतोय आपण, बरोबर आहे की नाही. इथे पुन्हा यू इंटू व्ही नुसार सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. जे आन्सर येते त्याचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा आहे फक्त, बाकी काही मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. जर कधी ओरिजिनल फंक्शन दिलं असेल आणि त्या ओरिजिनल फंक्शन पासून इनव्हर्स कॅल्क्युलेट करता येत नसेल, पण त्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल आपल्याला, तर काय करता येतं आपल्याला, ओरिजिनलचा डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्यायचा, त्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल घेऊन टाकायचा, म्हणजे इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह निघून जातो. जे काम आपण इथं केलंय. क्लिअर झालं का आता, कोणाला काही डाऊट आहे का. सर तुम्ही तर 2च सॉल्व्ह केले आणि 3 एक्झाम्पल डायरेक्ट होमवर्कला देऊन टाकले. पण त्यांच्यामध्ये काही तेवढा दम पण नाही ना की ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून द्यावं असं, बरोबर आहे की नाही. ज्या एक्झाम्पल मध्ये दम असेल त्यांनीच माझ्याकडे यायचं आहे. सिंपल छपरी एक्झाम्पल नाही यायचं नाही आता माझ्याकडे, कारण की टाइम पण कमी आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. हे सिंपल छपरी एक्झाम्पल तुम्ही यू सॉल्व्ह करून टाकणार, एवढ्या या लेवलला तुम्ही आहेत आता,
बरोबर आहे की नाही? येस. ओके. पुढचा घेऊया आपण क्वेश्चन नंबर 3. फोटो घेऊन टाका. तुम्ही तेवढे कॅपेबल आहात की तुम्ही सिंपल छोटे छोटे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता आता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. म्हणजे काही फंक्शन्स दिले तुम्हाला, जसं की आता हे फर्स्ट फंक्शन y इक्वल टू x रेस टू 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x हे फंक्शन दिलंय आणि काय म्हटलेलं आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन. म्हणजे याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, जे काम आपण मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं. बरोबर आहे की नाही? मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं आपण? सेकंड क्वेश्चन मध्ये ओरिजिनल फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढला ना आपण, बट तो डायरेक्ट नाही कॅल्क्युलेट करता आला आपल्याला. त्यासाठी काय करावं लागलं? ओरिजिनल फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकला आपण आणि त्याचा रेसिप्रोकल करून टाकला, झाला इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे की नाही? इथे पण तीच प्रोसेस करायची आपल्याला, कारण की विचारलेलं तेच आहे. इथं काय विचारलंय? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा इथं काय होणार आहे की याचा इनव्हर्स आपल्याला बनवता येत नाहीये आणि त्या इनव्हर्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ बुवा असं. तसं करता येईल का इथं? नाही. मग आपण काय करणार? मागे जसं केलं तसंच याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेऊन टाकू आणि त्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल करून टाकणार, म्हणजे इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. पण एक पार्ट याच्यामध्ये ऍडिशनल विचारलाय अजून. काय विचारलेला ऍडिशनल पार्ट? की and also find their value at the points indicated against them. म्हणजे त्यांच्या बाजूला आहे ना x च्या काहीतरी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत at x equal to 1 असं म्हटलेलं आहे. आणि याचा जो इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत ना, याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा लिहिणार आहे? dx by dy. इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असा आपण डिनोट करतो dx by dy ने. याची व्हॅल्यू आपल्याला x equal to 1 या पॉइंटला फाइंड आउट करायची. म्हणजे याचा जो डेरिव्हेटिव्ह जो पण येईल ना, हा काहीतरी याच्यामध्ये x काहीतरी असतील, तर त्या x च्या ठिकाणी 1 पुट करायची व्हॅल्यू. x च्या जागेवर किती व्हॅल्यू पुट करायची? 1. आणि त्याला सॉल्व्ह करायचे. जे आन्सर येणार ते झालं रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. काय करायचंय पहा, लक्षात घ्या. आपण सॉल्व्ह करून पाहू आता कसं करणार. तर गिवन फंक्शन आहे, याला आपण डायरेक्ट आन्सरच्या फॉर्म मध्ये लिहू. हे ओरिजिनल फंक्शन आहे. या ओरिजिनल फंक्शनला आपण ना डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा येणार? देअरफॉर dy by dx इज इक्वल टू x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? 5x रेस टू 4 प्लस हा 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आहे आपण? x क्यूब चा. तो येणार 3x स्क्वेअर प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. तेवढी प्रॅक्टिस तुमची झालेली आहे आता की तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. इक्वल टू 5 into x raised to 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. हा मिळाला आपल्याला dy बाय dx. बट हा जो dy बाय dx मिळालेला आहे ना आपल्याला, तर या dy बाय dx पासून आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे कोण? dx बाय dy. dx बाय dy साठी काय करावं लागेल आपल्याला? 1 अपॉन dy बाय dx. ज्याने मागचे दोघं लेक्चर्स व्यवस्थित अटेंड केले असतील आणि नोटबुक पण कंप्लीट केली असेल, म्हणजे एक्झाम्पल पण स्वतः नोटबुक मध्ये सॉल्व्ह केले असतील ना, पहिला क्वेश्चन मागच्या कालचा, तर तुम्हाला हे इझिली समजून जाईल आणि हा फॉर्म्युला लक्षात पण राहून जाईल. नाही ते ना कन्फ्युज राहतात dy बाय dx आणि dx बाय dy. तिथंच गोलगोल फिरतात बाकीचे. काय म्हणताय सर? dx बाय dy आणि dy बाय dx उलट दोघं तर एकच बोलताय असं पण वाटतं काही ना. नाही नाही, फरक आहे. एक dy बाय dx म्हणजे एकामध्ये वरती y आहे खाली x आहे, दुसऱ्यामध्ये वरती x आहे खाली y आहे. नक्की कोणामध्ये काय असतं ना ते लक्षात घ्या व्यवस्थित. हा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा dy बाय dx म्हणजे ओरिजिनलचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग ओरिजिनलचा डेरिव्हेटिव्ह हा इकडे आलेला आहे, बरोबर? तो आपण इथं घेणार 1 अपॉन 5x रेस टू 4 प्लस 6x स्क्वेअर प्लस 3. बट आपल्याला फक्त dx बाय dy नकोय. dx बाय dy आपल्याला ऍट
x इक्वल टू 1 पाहिजे, म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 1 असेल ना तेव्हाचा dx बाय dy पाहिजे आपल्याला. ओके, मग त्यासाठी आपण काय करणार, तर 1/5 इंटू x च्या ऐवजी 1 रेस टू पॉवर 4 प्लस 6 इंटू 1 प्लस 3, या 1 चा पण स्क्वेअर घ्यावा लागेल हा. 1/5 इंटू हा 1च होऊन जाणार ना, 5 इंटू 1 किती होणार 5 प्लस 6 इंटू 1 6, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1च होणार आहे, म्हणजे 1 इंटू 6 दॅट इज 6 प्लस 3 किती होत आहेत 1/14. दिस इज dx बाय dy ऍट x इक्वल टू 1. हे आपल्याला रिक्वायर्ड आहे. बस या एक्झाम्पल मध्ये आणि मागच्या एक्झाम्पल मध्ये, म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये, सेकंड क्वेश्चन आणि हा थर्ड क्वेश्चन मध्ये काय फरक आहे की सेकंड क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला इथपर्यंतच काम करायचं होतं, इथपर्यंत होतं बस. या क्वेश्चन मध्ये आपल्याला हा नवीन पार्ट ऍड करायचा आहे, x च्या कोणत्या तरी व्हॅल्यू मध्ये काय येणार तो असं म्हणून. ठीक आहे, x ची जी व्हॅल्यू तिथं गिवन आहे ना, ही गिवन असेल आपल्याला ती इथं पुट करायची फक्त बस. सिंपल आहे की नाही, काही कठीण आहे का नाही. ठीक आहे, सेकंड y इक्वल टू e रेस टू x प्लस 3x प्लस 2. डायरेक्ट आन्सर लिहूया, y इक्वल टू e रेस टू x प्लस 3x प्लस 2. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, याचा नाही सॉरी, याच्या इनव्हर्सचा. आणि त्यासाठी x काय दिलाय त्यांनी, x इक्वल टू 0 ला आपल्याला याचा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग त्यासाठी पुन्हा काय करणार, याला डायरेक्ट डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर मार्कर द्या रे असेल कोणाकडे तर, सगळे सारखेच आहेत. dy बाय dx इक्वल टू काय येणार, e रेस टू x प्लस 3. डेरिव्हेटिव्ह आला आपला हा असा. आवाज येतोय, बोलू नका, शांतता ठेवा. हा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, बट हा डेरिव्हेटिव्ह नको होता आपल्याला, आपल्याला इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग इनव्हर्स साठी काय करायला लागणार आपल्याला, तर आधी तर फॉर्म्युला लिहिणार dx बाय dy इज इक्वल टू 1/dy बाय dx. देअरफॉर dx बाय dy इज इक्वल टू 1/dy बाय dx. मग dy बाय dx किती कॅल्क्युलेट केलेला आहे आपण, e रेस टू x प्लस 3. बट एवढ्यावरती काम संपलेलं नाहीये. हा जो इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे, म्हणजे 1/e रेस टू 0 प्लस 3. 1/e रेस टू 0 किती येतो 1 प्लस 3, एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज 1. 1/4, this is dx by dy. dx by dy at x equal to 0. समजला, काही कठीण आहे का, खूप सिंपल आहे. याच्यापेक्षा अजून हार्ड, याच्यापेक्षा अजून सिंपल काहीच नाही या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, लक्ष द्या. थर्ड, y इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 2 log x क्यूब. असं एक्झाम्पल. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पुन्हा, तर काय करणार आपण, डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इक्वल टू 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग 6x. कस काय, 3 ऍज इट इज, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, 6x डायरेक्टली लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, प्लस
2 कॉन्स्टंट आहे बाहेर, लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कंपोजिट नुसार पण सॉल्व्ह करू शकतात. समजा काय होणार बरं, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन एक्स क्यूब इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, एक्स क्यूब मधला 2x आणि याच्यातला हा एक्स स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय आला 6, 3 इंटू 2 इज 6 अपॉन एक्स, हा इकडे 6x dy बाय dx. बट आपल्याला dy बाय dx नकोय, कोण पाहिजे dx बाय dy. dx बाय dy साठी काय करायला लागणार, याचा रेसिप्रोकल. पण माहिती प्रत्येकाला रेसिप्रोकल घेण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, बेस सेम करून घ्यावं लागेल. तेव्हा आपण केलं होतं आपण मागे असं, ठीक आहे ना. इथे काय आहे ना की आपल्याला x ची व्हॅल्यू पुट करायची ना, म्हणून नाही पण बेस सेम केला तरी धकून जाणार इथं, ठीक आहे. डायरेक्ट घेऊ वाटलं तर आपण कसा, देअरफॉर dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन काय लिहिणार 6x प्लस 6 अपॉन x. डायरेक्ट लिहिला आपण, समजतंय काय सांगतोय. वाटलं तर तो फॉर्म्युला इथं जस्टिफिकेशन मध्ये लिहा. सिन्स dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. हा dx बाय dy हा, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय की जो dx बाय dy आहे ना, तर त्याला x इक्वल टू काय घ्यायचंय, दिला इथं क्वेश्चन मध्ये x इक्वल टू 1 म्हटलंय इथे, ऍट x इक्वल टू 1 असं आहे. मग x ची व्हॅल्यू किती घ्यायला लागणार आहे आपल्याला आता इथे 1, 1 अपॉन 6 इंटू 1 प्लस 6 अपॉन 1, 1 अपॉन हा 6 प्लस हा पण 6, म्हणजे किती आला तो 1 अपॉन 12. समजला, काही कठीण आहे का, खूप सिंपल क्वेश्चन आहे. आणि डेरिव्हेटिव्ह चॅप्टरच्या बाबतीत बोलतो, असं होईल की स्टार्टिंग थोडीशी कठीण वाटते, फर्स्ट एक्सरसाइज थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटली, सेकंड एक्सरसाइज ना तुम्हाला खूप सिंपल वाटेल, जसं जसं पुढे जाणार तसं. थर्ड पण कदाचित सिंपल वाटेल, पुढे एखादी एक्सरसाइज थोडीशी कॉम्प्लिकेटेड येईल फक्त, पुन्हा अजून सिंपल राहील. सिंपल हार्ड असं चालेल थोडंफार, ठीक आहे. म्हणून जिथे थोडासा असा हार्ड पार्ट वाटतोय किंवा समजत नाही असं वाटतंय ना, तर तिथून आपण थांबून जातो, तसं काम करू नका. थांबायचं नाही, लक्ष देत राहा, बरोबर येईल, सिंपल होईल. पुढे जाऊन काही कन्सेप्ट अजून सिंपल पण येणार आहेत. असं करून चॅप्टर कम्प्लीट होईल. तुम्ही म्हणणार सगळं सिंपलच वाटलं पाहिजे, असं नाहीये, ठीक आहे ना. थोडेफार काही गोष्टी असतील अशा की जे आपल्याला चॅलेंजिंग वाटतील, त्याच्यावरती थोडासा जास्त टाइम द्यायचा आहे. जे सिंपल आहे याला जास्त टाइम देण्याची गरज पण नाहीये तुम्हाला. कळतंय का काय सांगतोय, ठीक आहे. पुढे जाऊ. हा होता नंबर 3. नेक्स्ट इज नंबर 4. हा तुम्हाला करता येईल. y इक्वल टू साइन x मायनस 2 प्लस x स्क्वेअर ऍट x इक्वल टू 2. काय करणार बरं इथे, पुन्हा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. साइन चा डेरिव्हेटिव्ह काय येणार cos x मायनस 2, त्याला इनटू काय करणार पुन्हा x मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह. x मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल ना, यस. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह संपला. काय येईल तो cos x मायनस 2 प्लस याचा ट्वाइस x असा आला. त्याचा रेसिप्रोकल होईल आणि तिथे x ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 2 पुट करणार आहे. काय पुट करणार 2 पुट केल्यानंतर पहा साइनचा इथं कॉस आलाय ना आपला, तर 2 मायनस 2 होऊन जाईल. तो 2 मायनस 2 काय होऊन जाईल 0, कॉस 0 येईल तुम्हाला तिथं पुढे रस्त्यामध्ये सापडेल. त्यासाठी आधी चालावं लागेल स्वतःला दूरपर्यंत, म्हणजे सॉल्व्ह करून पाहावं लागेल तुम्हाला स्वतः घरी, ठीक आहे. मग कॉस 0 सापडेल आणि कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते 1 येते. कॉसचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला, तो 1 होऊन जाणार आहे. कळतंय काय सांगतो. मग पुढचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतील, करून पाहायचंय घरी, ठीक आहे. हा होता क्वेश्चन नंबर 3. यानंतर पाहायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 4. बोलू नका. क्वेश्चन नंबर 4. इफ f of x इक्वल टू x क्यूब प्लस x मायनस 2
फाइंड f inverse dash at 0. बोलू नका, लक्ष द्या. एकदम शांत ठेवा. इथे पहा, हे नोटेशन पाहून घाबरण्याची गरज नाहीये. इनवर्स फंक्शनचा डॅश आहे ना, म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. कोणाचा? इनवर्स फंक्शनचा. तो कसा डिनोट करतो आपण? असा dx बाय dy. म्हणजे आपल्याला इथं dy बाय dx च्या ऐवजी dx बाय dy फाइंड आउट करायचा आहे आणि त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला? 0. ठीक आहे. मग तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, तर सगळ्यात आधी हा f ऑफ x आहे x क्यूब प्लस x मायनस 2, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. काय आला? हा f डॅश x 3x स्क्वेअर प्लस 1. या f डॅश x मध्ये x ची व्हॅल्यू आहे ना 0 पुट करा. x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 3 इंटू 0 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय होऊन जाणार? हा 1 f डॅश ऑफ 0 मिळाला. यांच्यातलं रिलेशन आपण dy बाय dx आणि dx बाय dy च्या फॉर्म मध्ये शिकलोय. त्याला आपण असं लिहू शकतो पहा, देअरफॉर हा ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याला पाहिजे इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. डॅश कोणाला रिप्रेझेंट करतो? डेरिव्हेटिव्हला. ठीक आहे ना. ऍट 0 इक्वल टू काय येणार मग? 1 अपॉन हा इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे ना, इक्वल टू काय येणार? 1 अपॉन ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे मग आता f डॅश 0 ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायला लागेल. तर किती आहे? 1. f इनवर्स ऑफ डॅश ऍट 0. सिंपल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. कोण समजलंय? फक्त नोटेशन वेगळं इथे, एवढं लक्षात घ्या. dx बाय dy किंवा dy बाय dx च्या फॉर्मॅट मध्ये न लिहिता फंक्शन f ऑफ x किंवा f डॅश x किंवा f इनवर्स ऑफ डॅश याच्यामध्ये आपल्याला दिसतंय ते. ठीक आहे ना. मिनिंग तोच आहे जो आपण dx बाय dy किंवा dy बाय dx मध्ये घेतो, तेच काम तेच करायचंय. ठीक आहे ना. हा होता नंबर 4. युजिंग डेरिव्हेटिव्ह, बोलू नका, एक लक्ष द्या. युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट tan inverse x plus cot inverse x equal to pi by 2. बोलू नका, लक्ष द्या इकडे. आता हा जो tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y दिसतोय ना, तर त्याची व्हॅल्यू ना पाय बाय 2 येणार. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. एक्झाम्पल पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये सगळ्यात वेगळं आहे. पूर्ण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये. ठीक आहे ना. याच्यामध्ये आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीने सॉल्युशन काढायचं आहे ना, त्यासाठी इथं व्यवस्थित लक्ष द्या. आणि हे एक्झाम्पल मे बी विचारण्याचे चान्सेस असतात एक्झाम मध्ये. युजिंग डेरिव्हेटिव्ह म्हटलेलं आहे. ठीक आहे. हेच एक्झाम्पल किंवा हाच प्रूफ आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पण पाहिलेला आहे. बरोबर आहे की नाही. पण तिथे ना आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून प्रूव्ह केलं होतं याला. इथं म्हटलेलं काय? डेरिव्हेटिव्हचा यूज करून प्रूव्ह करा. मग डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला प्रूव्ह जर करायचं असेल, त्यासाठी काय करायचं लक्षात घ्या. सगळ्यात आधी जे गिवन आहे ना लेफ्ट हँड साइड, त्याला आपण ना y कन्सिडर करून घेतला. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू x. याचा डेरिव्हेटिव्ह पहा काय येणार. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर प्लस cot इनवर्स चा काय येतो? मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. सेम टर्म्स आहेत. आन्सर काय आला? 0. आता या ठिकाणी हा जो डेरिव्हेटिव्ह 0 येतोय ना, तो 0 आल्यामुळे आपल्याला हे समजतंय की ही जी टर्म आहे, तर ही टर्म कॉन्स्टंट आहे किंवा ह्या टर्मची व्हॅल्यू ना एक कॉन्स्टंट येणार आहे. कारण की डेरिव्हेटिव्ह 0 कोणाचा येतो?
डेरिव्हेटिव्ह झिरो कोणाचा येतो? कॉन्स्टंटचा झिरो येतो की नाही, राईट. हे पहा एक वेगळं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे घेऊन दाखवतो. मला एक सांगा, साइन स्क्वेअर एक्स पहा बरं प्लस कॉस स्क्वेअर एक्स असं फंक्शन आहे. ठीक आहे, याला पाहून तुम्हाला कोणाची तरी आठवण येत असेल. ठीक आहे, हा मला माहिती तुम्हाला कोणाची आठवण येते. कोणाची आठवण येते? फंडामेंटल आयडेंटिटीची आठवण येत असेल. येते ना. मी दुसऱ्याची आठवण येते ना, त्याला बाजूला ठेवा. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पहा आधी. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? काय येणार बरं याचा डेरिव्हेटिव्ह? 2 पुढे साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? सॉरी एक्स रेस टू एन नुसार, म्हणजे एक्स स्क्वेअर नुसार. एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ट्वाइस एक्स. म्हणजे इथं काय येणार? 2 इंटू साइन एक्स. आणि पुढे कोणाचा डेरिव्हेटिव्ह जोडणार आपण? साइनचा. काय येतो? कॉस एक्स. प्लस आता कॉस स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण. 2 इंटू कॉस एक्स. आणि आता कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार काय? 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. हा 2 आणि हा मायनस साइन एक्स यांना सोबत घेऊ. मायनस इंटू प्लस काय होऊन जाणार? मायनस 2 साइन एक्स इंटू हा कॉस एक्स. दोघं टर्म सेम आहेत पहा. दोघांचा सबट्रॅक्शन पण आहे. आन्सर काय होऊन जाईल याचा? 0. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? 0. काय येतोय? 0. बरोबर आहे की नाही? येस. पण मग आपल्याला हे माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह हा 0 कोणाचा येतो? कॉन्स्टंटचा. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 येतोय. माहिती की नाही प्रत्येकाला? सर हा कॉन्स्टंट थोडी ना, याचा तर डेरिव्हेटिव्ह 0 येतोय. पण हा कॉन्स्टंट आहे. हा काय आहे? कॉन्स्टंट. तुम्हाला जी पटेल ती व्हॅल्यू तुम्ही एक्स ची पुट करून पहा. इथे एक्स ची व्हॅल्यू तुम्ही ना 30 पुट करून पहा. 30 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू काय पुट करून पाहिजे? समजा 30 डिग्री. एकदा आपण करून पाहू. समजा काय होतं बरं इथं? म्हणजे हा होणार साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 30. ठीक आहे. मग साइन 30 ची व्हॅल्यू घ्या बरं. किती येते? 1/2. त्याचा घ्यायला लागणार आपल्याला स्क्वेअर. प्लस कॉस 30 ची व्हॅल्यू घ्या √3/2. त्याचा घ्यायला लागणार काय? स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर म्हणजे काय होऊन जाणार? 1/4 प्लस √3/2 चा स्क्वेअर. स्क्वेअर दोघांचा सेपरेट होईल. √3 चा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे काय राहणार? 3. आणि 2 चा स्क्वेअर काय होऊन जाणार? 4. बेस सेम आहे, कॉमन लिहिला. न्यूमरेटरची ऍडिशन 1 + 3 इज 4. 4/4 किती आला? 1. याचा आन्सर काय आला? 1. म्हणजे याची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही x30 घेतला ना, तेव्हा किती येते? 1 येते. आता हाच x आपण 30 च्या ऐवजी वेगळा घेऊन पाहू. सपोज 45 घेऊन पहा. x जर कधी तुम्ही 45 घेतला तर काय होणार बरं याचं? पहा साइन स्क्वेअर 45 प्लस कॉस स्क्वेअर 45 असा होईल की नाही? हा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स झाला. साइन 45 ची व्हॅल्यू काय येते? 1/√2 त्याचा स्क्वेअर 1/√2 कॉस 45 पण राईट त्याचा स्क्वेअर. 1/√2 चा स्क्वेअर काय येणार? 1/2. अगेन हियर 1/√2 चा स्क्वेअर काय येणार? 1/2. 1/2 प्लस 1/2 1 येतोय. म्हणजे तुम्ही ना या एक्सप्रेशन मध्ये x ची व्हॅल्यू 30 पुट केली तेव्हा आपण 1च आली. याची व्हॅल्यू 45 पुट केली तेव्हा आपण 1च आली व्हॅल्यू. तुम्ही वाटलं तर x = 60 पुट करून पहा अजून इथे, आणि याची व्हॅल्यू काय येते ती कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, करता येईल. काय येणार त्याची व्हॅल्यू बरं? ती तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पहा. काय येणार आहे? ती 1 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे शिकायला मिळतंय की सर हे जे पण एक्सप्रेशन आहे ना, तर याची व्हॅल्यू तुम्ही नेहमी 1च मिळवणार आहेत. एक्स तुम्हाला पटेल तो पुट करा. काय सांगतोय मी लक्षात घ्या. तुम्हाला जी पटेल ती पुट करा एक्स ची व्हॅल्यू. याचा आन्सर शेवटी काय मिळणार आहे तुम्हाला? 1च मिळणार आहे. म्हणून तर याला आपण स्टँडर्ड आयडेंटिटी म्हणून यूज करतो ऑलवेज. जरी याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स प्रेझेंट असेल ना, तरी याला आपण म्हणणार आहेत काय? कॉन्स्टंट. लक्षात घ्या. जरी याच्यामध्ये व्हेरिएबल आहे तरी सुद्धा याला कॉन्स्टंट म्हणतोय आपण. का? कारण की तुम्ही त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काही पण पुट करा सर.
आन्सर नेहमी त्याचं 1च येणार आहे, म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, 1 आहे, चेंज नाही होणार. म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतोय. म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय 0. मग आता ह्या ठिकाणी पहा, त्याच प्रकारचं इथे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. tan इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x इक्वल टू काय येणार आहे, π/2. जसा हा इक्वल टू 1 येतोय तसा हा इक्वल टू काय येतोय मग π/2. मग याची व्हॅल्यू ही π/2 आहे, येणार, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय पण, राईट. मग ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायला सांगितलेला आहे, डेरिव्हेटिव्हचा. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये एक गोष्ट आपल्याला ही माहिती आहे की कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह जर कधी 0 आला तर समजायचंय की तो कोण आहे, कॉन्स्टंट आहे. कोण आहे तो, कॉन्स्टंट आहे. मग या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येणार मग हे आपण काढून दाखवणार आता. आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती येणार ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करायचंय, तर या फंक्शन मध्ये जो पण x आहे ना, जसं इथं जो x आहे ना, त्या x ची व्हॅल्यू काहीतरी पुट करणार. काहीतरी म्हणजे कोणती पण पुट करू शकणार आपण. कोणती पण नक्की कोणती घेणार मग, तर त्याच्यातली पण अशी व्हॅल्यू घेणार की ज्या व्हॅल्यू साठी आपल्याला याच्या व्हॅल्यू व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. जसं आपण 30 घेतला, 45 घेतला, 60 घेतला, तसं मग इथं x ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहेत. आणि ती x ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर मग आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळायला पाहिजे काय, π/2. मिळते का पाहूया आपण, ठीक आहे. याच्यावरून तर आपण असं म्हणू शकतो की देअरफॉर हा जो डेरिव्हेटिव्ह आलेला आहे हा कोणाचा आलेला आहे, y चा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. y म्हणजे कोण, ऍक्च्युअली हा, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे हा 0. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की देअरफॉर tan इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x इज अ कॉन्स्टंट. समजतंय काय सांगतोय मी. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की व्हॅल्यू ऑफ tan इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x इज कॉन्स्टंट. मग ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ना याची, तर ती काय येणार आहे, याची व्हॅल्यू कॉन्स्टंट येणार आहे. आपण कोणाच्या बेसिस वरती सांगतोय, असं डेरिव्हेटिव्हच्या बेसिस वरती. डेरिव्हेटिव्ह मुळे आपल्याला सांगता येतंय की याची व्हॅल्यू ना कॉन्स्टंट येणार आहे. बरोबर आहे की नाही. डेरिव्हेटिव्ह मुळे कसं सांगितलं आपण, कारण की याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतोय आणि 0 हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा येतो, कॉन्स्टंटचा येतो. म्हणून मग आपण याला काय म्हणतोय, कॉन्स्टंट. मग याची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय येणार आहे, त्यासाठी आपण x ची व्हॅल्यू आपल्याला पटेल ती पुट करू शकतो. कोणतीही व्हॅल्यू साठी तुम्हाला त्याची एक व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल पाहूया आपण. देअरफॉर tan इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x ऍट x इक्वल टू काहीतरी घ्या. जसं आपण इथं यांच्यामध्ये x ची कोणती व्हॅल्यू सूट करणार आहे, जिच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होतील, ती व्हॅल्यू पुट केली ना आपण, इथे पण तसंच करणार आपण. इथे x ची व्हॅल्यू काय पुट करणार, जसं की 1 पुट करूया आपण. इनव्हर्स फंक्शन आहे ना, इथे अँगल नसतो, बरोबर आहे की नाही, इथं व्हॅल्यू असते, राईट. मग इथे आपल्याला कॅल्क्युलेशन्सला इझी होईल अशी व्हॅल्यू घेऊया आपण 1. इथे जर कधी 1 घेतला आपण, म्हणजे ऍट x इक्वल टू 1 इज कशी येणार मग, tan इनव्हर्स ऑफ 1 प्लस कॉट इनव्हर्स ऑफ 1. देअरफॉर tan इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x इज इक्वल टू काय येणार मग, याची व्हॅल्यू घ्या. tan इनव्हर्स 1 ची व्हॅल्यू काय येते, tan इनव्हर्स 1 π/4. कॉट इनव्हर्स 1 पण काय येतो, π/4. tan 45 ची व्हॅल्यू येते ना 1, कॉट 45 ची पण व्हॅल्यू येते 1. इनव्हर्स फंक्शन मध्ये शिकलोय आपण, ठीक आहे ना. π/4 प्लस π/4 किती आला, π/2. कसं काय सर, बेस सेम आहे, कॉमन लिहिणार, पाय प्लस पाय दॅट इज 2π. बेपंचे 49 केला, येस, म्हणजे किती आला तो, π/2. देअरफॉर tan इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x इक्वल टू π/2. हेन्स प्रूफ. समजला का प्रूफ. खूप सिंपल आहे. फक्त एवढं आहे की याच्या मागचं लॉजिक काय आहे ना, ते समजणं गरजेचं आहे. ते लॉजिक समजण्यासाठी मी तुम्हाला एक वेगळं एक्झाम्पल समजून दिलं आधी. याच्यावरनं तुम्हाला हे समजायला थोडंसं इझी झालं असेल कदाचित, ठीक आहे. आता याच्यासारखंच सेकंड प्रूफ पण आहे, याच्यासारखंच बिलकुल.
सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. हो, हा होता फर्स्ट का? हा फर्स्ट होता फिफ्थ मधला. आपल्याला पाहिजे फिफ्थ मधलाच सेकंड जो तुम्ही करणार आहेत. सेक इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 करता येईल. बिलकुल सेम सिमिलर स्टेप्स करायच्या आहेत. सेक टॅन इनवर्स ऐवजी तर काय आहे सेक इनवर्स. सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार, त्याच्यासोबत कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार. कॉट नाही सॉरी कोसेक आहे. कॉट कसं काय मॅच होईल, नाही होणार ना. सेक इनवर्सचा जो डेरिव्हेटिव्ह ना तोच कोसेक इनवर्सचा पण येतो, फक्त मायनस मध्ये असतो तो, बरोबर. म्हणून ते झिरो होऊन जाईल, बरोबर, कॅन्सल होतील, राईट. झिरो आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे फंक्शन कसं आहे कॉन्स्टंट आहे. नंबर 6 मध्ये पुन्हा आपल्याला काय म्हटलेलं आहे की डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे त्यासाठी काही फंक्शन दिलेत आपल्याला, ज्याला जायचं आहे ते शांततेत जा घरी. टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स. आणि जाताना जर गप्पा करत असणार तर बिलकुल जाऊ देणार नाही. बोलू नका, लक्ष द्या, शांतता ठेवा. मग या ठिकाणी आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. कोणाचाही डेरिव्हेटिव्ह घेऊ द्या सर, सगळ्यात आधी आपण काय करतोय त्याला y कन्सिडर करून घेतोय नेहमीप्रमाणे, बरोबर आहे की नाही. सर इसमें तो कोई दम है ही नहीं, ऐसा लग रहा है मेरे को. याला तर पाहूनच तुम्ही आन्सर सांगून देणार असं मला वाटतंय. कोणाकोणाला सॉल्व्ह करता येईल बरं आहे. सिंपल आहे, कंपोजिट फंक्शन आहे, फक्त एवढं की इनवर्स फंक्शन वाल्याचं कंपोजिट फंक्शन. ठीक आहे. बाकीच्यांना अरे सर प्रत्येकाला तर सिंपलच म्हणताय. इकडे लक्ष द्या. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ लॉग ऑफ एक्स. मग याला आपल्याला डिफरन्शिएट करायचंय, तर त्यासाठी आपल्याला आधी डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागणार, टॅन इनवर्स एक्स चा. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह नुसार आपण याला डिफरन्शिएट करणार. dy बाय dx इक्वल टू काय येणार मग, तर टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतो, राईट. एक्सच्या जागेवरती काय घेणार आपण, लॉग एक्स. झाला का पण नाही. कंपोजिट फंक्शन असल्यामुळे काय करायला लागेल, तर लॉग एक्स चा पण डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. लॉगचा काय येतो 1/x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1/x इंटू 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. झाला dy बाय dx. 2 स्टेपचा आन्सर आहे. इतकं सिंपल आहे. कोणा कॉल समजलंय, क्लिअर होत आहे, व्हेरी गुड. सेकंड, कोसेक इनवर्स ऑफ याला डिफरन्शिएट करणार नेहमीप्रमाणे. आता काय ना डेरिव्हेटिव्ह कोसेक इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, -1 अपॉन कोसेक इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह x इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 असा येतो ना. एक्स च्या ऐवजी काय e रेस टू मायनस एक्स. एक्स च्या ऐवजी येणार असा. बट एवढं करून संपलं का काम, नाही. पुढे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. आता ई रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार आहे, जसा ई रेस टू एक्स चा घेतो तसा. पण मग इथे ई रेस टू एक्स नाहीये, एक्स च्या ऐवजी मायनस एक्स आहे. एक्स च्या ऐवजी इक्वल टू -1 अपॉन ई रेस टू मायनस एक्स आहे ना. या ई रेस टू मायनस एक्स ला आपण वरती घेऊन जाऊ शकतो, म्हणजे ई रेस टू प्लस वाला एक्स होऊन जाईल तो, बरोबर आहे की नाही. जर कधी इंडेक्स ही निगेटिव्ह असेल, तिला वरती शिफ्ट केल्यावर काय होऊन जाते, ती पॉझिटिव्ह होते. यस, व्हेरी गुड. इथं 1 च्या ऐवजी काय येणार मग, ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू हा मायनस एक्स आणि हा 2 दोघांमध्ये प्रोडक्ट होऊन जाईल, म्हणजे ई रेस टू मायनस ट्वाइस एक्स होऊन जाईल तो. ई रेस टू मायनस ट्वाइस एक्स -1. ई रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह राहिला सर. आता ई रेस टू मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार पहा, लक्षात घ्या. ई रेस टू
एक्स नाही येतो, एक्सच्या ऐवजी दुसरं काहीतरी आहे. काय आहे ते, जे आहे ते समजा मायनस एक्स आहे, बट एक्सच्या ऐवजी दुसरं काहीतरी आहे. मग जेव्हा आपण एक्सच्या ऐवजी दुसरं काही पण असू द्या, त्याला आपण काय म्हणणार आहेत, कंपोजिट फंक्शन. एक्स ला रिप्लेस केलाय ना कोणी ना कोणी, एक्सच्या ऐवजी काय तिथं मायनस एक्स. एक्स आणि मायनस एक्स मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. नाही ना सर, तो काय एक्सच्या ऐवजी एक्स असतंय तिथं, एक्स नाही, तो मायनस एक्स आहे. साइन जरी चेंज झाले तरी तो एक्स नाहीये. मग आता समजतंय का मला काय म्हणायचंय? म्हणजे मग ते कंपोजिट फंक्शन आहे आणि कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह नुसार आपण त्याला डिफरन्शिएट करणार आहेत. काय करणार मग? कंपोजिट फंक्शनचा कोणता वाला फॉर्म्युला यूज करणार? ई रेस टू एफ ऑफ एक्स वाला फॉर्म्युला. काय सांगतो आपल्याला? ई रेस टू एफ ऑफ एक्सच घ्या आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तसंच याचं पण करणार, ई रेस टू मायनस एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स. मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग? हा ई रेस टू मायनस एक्स लिहून घेतला आणि डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स चा काय येणार? -1. कसं काय? ते पण सांगतो. या मायनसला ना डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढा. एक्स चा डेरिव्हेटिव्ह आला 1 म्हणून -1 आला. ठीक आहे, लक्षात घ्या. मग याचा आन्सर प्रोडक्ट करून घ्या, काय येणार? मायनस ई रेस टू मायनस एक्स. तो तुम्ही इथं डायरेक्टली लिहू शकतात, मायनस ऑफ ई रेस टू मायनस एक्स. आता हे मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जाणार प्रोडक्ट झाल्यावरती. हा ई रेस टू एक्स, या ई रेस टू मायनस एक्स ला खाली घेऊन या डिनोमिनेटरला, जो की प्लस होऊन जाईल. मग हा ई रेस टू एक्स कॅन्सल, 1 अपॉन अंडर रूट ऑफ -1. दिस इज फायनल dy बाय dx. समजलं का पण? नक्की? व्हेरी गुड. नंबर 3. थर्ड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आवाज कॉट इनवर्स ऑफ एक्स क्यूब साठी काय करणार आपण? जसं याचं केलंय ना तसं याचं पण सॉल्व्ह करणार. आधी याला 2-3 वेळेस सॉल्व्ह करा व्यवस्थित, याला परफेक्ट करा, याला परफेक्ट केल्यानंतर मग होमवर्कला हात लावायचा आहे. कळतंय काय सांगतोय? जमेल का? पण कोण कोण करू शकतं? काढता येईल आन्सर? आजच्या आज मला याचा आन्सर रात्री 10 वाजेपर्यंत कमेंट मध्ये पाहिजे. कोण कोण देतं पाहूया आपण. ठीक आहे, ओके. पुढे नंबर 4. कॉट इनवर्स ऑफ 4 रेस टू एक्स. कॉट इनवर्स ऑफ 4 रेस टू एक्स याच्यासारखाच हा असणार आहे. करता येईल का? कोण कोण सॉल्व्ह करू शकतंय? कन्फर्म आन्सर सॉल्व्ह करून दाखवा मला. याला पण त्यांच्यासारखंच करणार. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सांगता येईल तुम्हाला याचा. तर माझ्या माहितीनुसार कसा येणार बरं? 1 अपॉन 1 प्लस इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. आन्सर काय येणार? 1 अपॉन 2 रूट एक्स पुढे लिहून घेतला आणि 1 प्लस एक्स झाला. असा डेरिव्हेटिव्ह येईल याचा. कोणाकोणाला समजतंय? खूप सिंपल एक्झाम्पल्स येते, काही याच्यामध्ये हार्ड नाहीये कुठलंच कॉम्प्लिकेशन्स. चला ठीक आहे, इथपर्यंत केले आपण, बाकीचं उद्या पाहू.